विरोधकांनी दुबार मतदारांबाबत केलेला आरोप आता खरा ठरताना दिसतोय। कारण मुंबईत दुबार मतदारांची संख्या तब्बल 4,33,000 असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे या दुबार मतदारांची नावं यादीतून वगळण्यासाठी मुंबई महापालिका 5 डिसेंबरपर्यंत घरोघरी जाऊन विशेष मोहीम सुद्धा राबवणार आहे। बघूयात। आता तर निवडणूक आयोगाने जे बाजू घेत होते त्यांच्या खडीत थोबाडीत मारली। 103 वेळा नाव असलं एकच वेळा मतदान होणार आहे। मुंबईत मतदार यादीतील प्रचंड मोठा घोळ समोर आलाय। तब्बल 4,33,000 मतदारांची नावं दुबार तिबार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे काही मतदारांची नावं तब्बल 50, 70 आणि 103 वेळा असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई शहरात मतदारांची संख्या 1,03,00,000। 4,33,000 मतदारांच्या नावांची एकापेक्षा अधिक वेळा नोंद। अनेकांची मुंबईतील विविध प्रभागांमधील मतदार यादीमध्ये नोंद। काही मतदारांची 10, 15, 40, 50, 70, 90 आणि 103 वेळा नोंद। 4,33,000 मतदारांच्या नावांची 11,01,000 ठिकाणी नोंद। आमदार आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदार यादीतील घोळ चव्हाट्यावर आणला होता। आता त्यांच्या वरळी मतदारसंघात 6,800हून दुबार अधिक मतदार असल्याचं समोर आलंय। तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या प्रभागात सर्वाधिक 8,207 दुबार मतदारांची संख्या आहे। जी दक्षिण वॉर्डमध्ये एकूण 47,953 दुबार मतदार। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये 8,207 दुबार मतदारांची संख्या। माजी महापौर स्नेहल आंबेकरांच्या प्रभाग 198 मध्ये 7,295 दुबार मतदार। आशिष चेंबूरकरांच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये 7,095 दुबार मतदार। शिंदे गटाचे माजी नगरसेवक असलेल्या समाधान सरवणकरांच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये 7,584 मतदार। प्रभाग क्रमांक 195 मध्ये 6,569 मतदार। प्रभाग क्रमांक 197 मध्ये 4,061 मतदार। सर्वाधिक 14 प्रभाग संख्या असलेल्या भांडूप विभागात एकूण 70,500 दुबार मतदार। ज्या वॉर्डामध्ये माननीय आदित्य ठाकरेंना लीड मिळालेली आहे अशाच वॉर्डांना ठरून हे मतदार दुबारा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आम्ही आमचं मतदार यादीचं वाचन सुरू केलेलं शाखेशाखेनी आहे, पण ही जबाबदारी फक्त आमची नाही आहे, निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। इलेक्शन कमिशननी मला असं वाटतं की मी वाचलंय की कुठेतरी स्टेटमेंट केली आहे की दुबार नावांच्या बद्दल ते हे इन्श्युअर करतील की त्या ज्या व्यक्तीचं दुबार नाव आहे तो एकदाच मतदान करेल। त्यामुळे आपली ज्या काही चुका आहेत बघा, चुका सगळेच करतात, चुका ज्या असतात सिस्टीम मध्ये त्या सुधारावायच्या असतात आणि मग ते सुधारवण्याचं स्टेटमेंट हे इलेक्शन कमिशननी केलेलं आहे। त्यामुळे हा विषय इथे संपलाय असं मला वाटतं। धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं मतदार यादीत 2 वेळा नाव असल्याचं प्रशासनानं म्हटलंय। पेडणेकर यांच्या नावासमोर प्रशासनानं 2 फुल्याही मारल्यात आणि याबाबत किशोरी पेडणेकर यांनी स्वतः पडताळणी केली, मात्र त्यांना त्यांचं स्वतःचं नाव 2 वेळा सापडलेलं नाही। आता तर निवडणूक आयोगाने जे बाजू घेत होते त्यांच्या खडीत थोबाडीत मारली। कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवतात, ही यादी बनवली आणि हे निवडणूक आयोगाचं काम नाही का? 103 वेळा नाव असलं एकच वेळा मतदान होणार आहे। शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही। एकंदरीत घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मतदार यादीचं पूर्ण म्हणजे ही यादी स्क्रॅपच केली पाहिजे आणि पूर्ण पुनर्निरीक्षण केलं पाहिजे, पूर्ण या ठिकाणी SIR केला पाहिजे असं मला वाटतं। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असल्यानं मनसेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे आणि याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केली, मात्र काहीही उत्तर मिळालं नाही। जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत आणि त्यांचे जे काम करणारे अधिकारी आहेत ते फक्त निव्वळ आणि निव्वळ आपली जबाबदारी झटकण्याचं काम करतात। त्यांचं पहिलं कर्तव्य आहे, त्यांचं म्हणणं की आम्ही यादी दिलेली आहे,
आमचं हे काम नाहीये. आमचे सगळे पदाधिकारी जाऊन आज सबमिट करून आलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं हे फक्त आम्ही तुम्हाला रिसिव्ह करून देऊ, याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही असं त्यांनी वर्बली सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीसह राज ठाकरेंनी दुबार मतदारांबाबत जे आरोप केले आहेत ते खरे असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मतदारांना 2 वेळा मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं ॲक्शन प्लॅन तयार केलाय. मात्र हे मतदार 2 ते 3 वेळा मतदान करणार नाहीत याची काळजी घेताना निवडणूक आयोगाचा मोठा कस लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.